महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही समाज घटकांचं प्रतिनिधित्व हे नेहमीच चर्चेचा विषय झालेला आहे। विशेषतः बौद्ध समाजाचा या निवडणुकीमधला सहभाग, त्यांचे उमेदवार आणि त्यांचं विधिमंडळातील प्रतिनिधित्व हा विषय नेहमीच अभ्यासाचा झाला आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आमदारांमध्ये एकूण 10 आमदार हे बौद्ध समाजाचे आहेत। मग या 10 आमदारांमध्ये काही नवे चेहरे आहेत, तर काही जुने आहेत, तर काहींची आता या निवडणुकीमध्ये पक्षांतर देखील केलं आहे। मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बौद्ध आमदार कोण, ते कोणत्या मतदारसंघातून आहेत, त्यांचीच आपण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो। या यादीतले पहिले आमदार आहेत नागपूर उत्तरचे आमदार असणारे डॉक्टर नितीन राऊत। डॉक्टर नितीन राऊत हे काँग्रेसचे ज्येष्ठ असून 2024च्या नागपूर उत्तर मधून सलग ते 5व्यांदा निवडून आले आहेत। डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपचे डॉक्टर मिलिंद माने यांचा पराभव केला आहे। नागपूर उत्तर हा अनुसूचित जातींसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे। यावेळी महायुतीने देखील इथं बौद्ध उमेदवार दिला होता। डॉक्टर नितीन राऊत हे 1999 पासून या मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत। आता यानंतरचे मेहकरचे आमदार आहेत सिद्धार्थ खरात। सिद्धार्थ खरात हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असून 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच ते निवडून आले आहेत। मेहकर हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून शिंदे सेनेचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार असणारे संजय रायमुलकर यांचा त्यांनी पराभव केला आहे। आता यानंतर नंबर 3 चे आमदार आहेत संभाजीनगर पश्चिमचे संजय शिरसाट। संजय शिरसाट हे शिंदे गटाचे नेते असून ते कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत। ते बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असून 4 वेळा संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून ते निवडून येत आहेत। शिवसेना शिंदे गटाचे ते मराठवाड्यातील एक महत्त्वाचे नेते असून बौद्ध समाजाचे ते एक प्रतिनिधी मानले जातात। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ठाकरे गटाचे बौद्ध उमेदवार असणारे यांचा त्यांनी पराभव केला आहे। आता नंबर 4 चे नेते आहेत उमरेडचे आमदार असणारे संजय मेश्राम। संजय मेश्राम हे काँग्रेस पक्षाचे नवोदित आमदार असून त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये उमरेड या मतदारसंघातून पहिल्यांदाच त्यांनी विजय मिळवला। या निवडणुकीत मेश्राम यांनी भाजपचे विद्यमान आमदार असणारे सुधीर पारवे यांचा त्यांनी पराभव केला आहे। उमरेड हा मतदारसंघ देखील अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे। आता यानंतरचं नंबर 5 चं नाव आहे अर्जुनी मोरगाव या मतदारसंघाचे आमदार असणारे राजकुमार बडोले यांचं। राजकुमार बडोले हे विदर्भातील एक अनुभवी आणि तिसऱ्यांदा निवडून आलेले बौद्ध आमदार आहेत। वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली सुद्धा। राजकुमार बडोले हे यापूर्वी देखील 2009 आणि 2014 मध्ये ते भाजपच्या तिकिटावर आमदार होते। आता यानंतरचे क्रमांक 6 चे आमदार आहेत ते म्हणजे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर। डॉक्टर बालाजी किनीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून 4 वेळा सलग निवडून आले आहेत। शिवसेना शिंदे गटाचे ते नेते आहेत। 2009 पासून ते अंबरनाथ मतदारसंघातून निवडून येत आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार असणारे राजेश वानखेडे यांचा पराभव केला आहे। आता यानंतर नंबर 7 च्या आमदार आहेत ते आहेत धारावीच्या आमदार असणाऱ्या डॉक्टर ज्योती गायकवाड। डॉक्टर ज्योती गायकवाड या काँग्रेसच्या धारावी या मतदारसंघातून सध्या आमदार आहेत। त्या खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या भगिनी आहेत। खासदार वर्षाताई गायकवाड याच धारावी मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदारही होत्या। त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांचीच भगिनी असणारी डॉक्टर ज्योती गायकवाड या देखील या मतदारसंघातून आमदार आहेत। त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणारे राजेश खंदारे यांचा पराभव केला आहे। आता यानंतर नंबर 8 चे आमदार आहेत ते पिंपरीचे आमदार असणारे अण्णा बनसोडे। अण्णा बनसोडे हे 2024च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते असून त्यांनी 2009, 2019 आणि 2024 अशा निवडणुका जिंकल्या आहेत। तर 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव सुद्धा झाला होता। अशा अण्णा बनसोडे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवार गटावर सुलक्षणा शिलवंत यांचा पराभव केला आहे। आता यानंतरचे नंबर 9 चे आमदार आहेत मोहोळचे आमदार असणारे राजू खरे। राजू खरे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते नेते आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असणारे यशवंत माने यांचा पराभव केला आहे। आता यानंतर नंबर 10 म्हणजे शेवटचे आमदार आहेत ते आहेत उदगीरचे आमदार असणारे संजय बनसोडे। संजय बनसोडे हे लातूर जिल्ह्यातील उदगीर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते नेते आहेत।
ते 2दा आमदार म्हणून निवडून देखील आले आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार असणारे सुधाकर भालेराव यांचा पराभव केला आहे. तर हे होते 10 बौद्ध आमदार. तर या व्यतिरिक्त बौद्ध समाजाचा एक विधान परिषदेवर देखील आमदार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून, शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभयंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार आहेत. तर असे विधानसभेमध्ये 10 निवडून आलेले आणि विधान परिषदेवर 1 असे बौद्ध समाजाचे एकूण 11 आमदार आहेत. विधान परिषद आणि विधानसभा अशी मिळून बौद्ध आमदारांची संख्या अशी आहे. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.